हॅलो, नमस्कार. तर कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर बघा हा आहे दुसरा दिवस रविवारी. तर आता बघा इथे टाईम म्हणजे थोडंसं नेलपेंट वगैरे लावणं चालू आहे. तर ह्या लोकांच्या अशाच गप्पा वगैरे चालल्या होत्या बेडरूममध्ये आणि जेवणाची वगैरे पण तयारी एका साईडला चालू होती. म्हणजे जेवण वगैरे बनवायला ठेवलं होतं. तर पुलाव राईस होता आणि छोल्याची भाजी, चपाती असा बेत होता आजचा. तर म्हटलं की चला आज हे सगळं त्या लोकांचं काम वगैरे आवरून नुसतं नंतर गप्पा मारायला बसलेले होते हे लोकं. तर अशा प्रकारे आणि नंतर ना पुढे अजून धमाल येणार आहे फ्रेंड्स. प्लीज तुम्ही आहे ना बिलकुल पण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तुम्हाला नक्की आवडेल आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब पण नक्की करा. तर इथे बघा छोल्याची भाजी ठेवलेली होती. पुलाव एका साईडला गॅसवरती होता आणि काही कमी पडलं आहे का म्हणून ताई विचारत होती वहिनीला. तर थोडंसं मीठ कमी होतं म्हणून सांगितलं त्या वहिनींनी. तर अशा प्रकारे आणि छान मस्त मज्जा आली. जेवण वगैरे म्हणजे बाहेरूनच मी ऑर्डर करणार होती. पण मग वहिनी आणि ताई हे लोकं नॉनव्हेज वगैरे म्हणजे संडेचं वहिनी वगैरे हे लोकं नॉनव्हेज खात नाही ना. मग आम्ही बेत केला की चला सगळेच जण एकसारखंच खातील. तर मग पुलावचा राईस आणि छोल्याची भाजी असं डिसाईड केलं होतं. तर ह्या लोकांनाच मी कामाला लावून टाकलं इकडे बघा. आणि छोटी ताई आहे ना माझी, तुम्हाला आदल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये दिसली नसेल. तिला नाही जमलं त्या दिवशी यायला. तर ही आता सकाळी सकाळी येऊन गेली आणि कारण तिच्या मुलीचं पण ॲन्युअल डेचं प्रॅक्टिस चालू होती त्यामुळे तिला नाही येता आलं. असो, तर इथे बघा इकडे यांची तयारी चालू होती. ताई मला विचारत होती की लाडू कोणी बनवले, तू बनवलेस का? तर मी म्हटलं हो आणि तिला आवडले लाडू. इथे माझी छोटी वहिनी बघा पापड वगैरे फ्राय करत आहे. तर अशा प्रकारे बराचसा बेत वगैरे झाला. त्याच्यानंतर सगळं क्लिनिंग वगैरे करून घेतलं आणि आता जेवून वगैरे आम्ही मस्त तयारीला लागणार होतं. भांडे वगैरे पण सगळे ह्या लोकांनी आवरून घेतले. आणि काय झालं ना, माझं गिफ्ट मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं ते आलंच नाही. मग इथे ना मी माझं गिफ्ट वगैरे आणायला गेले होते. हे बघा आता इथे आम्ही मस्तपैकी तयार झालो आहे आणि बसलो आहे बघा. तर इथे ना प्रत्येकजणी आपापले गिफ्ट बाहेर काढत आहेत आणि हे बघा ताईनी नेलपेंट टाकले आहेत. मग प्रत्येकीने एक एक आपले ह्याचे घेतली आहे नेलपेंट. तर अशाच प्रकारे प्रत्येकीने नेलपेंट वगैरे घेऊन आल्या, म्हणजे गिफ्ट वगैरे घेऊन आल्या होत्या. आता मोठ्या वहिनीने गिफ्ट आणलं होतं ते बॅग, जे आपली मेकअप बॅग असते ना ती आणली होती. त्याच्यानंतर छोट्या ताईंनी पर्स आणलं होतं. तर ह्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत काढेल की मला हळदी कुंकूला काय काय मिळालं आहे ना, तोसुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. म्हणजे तुम्हाला असं दिसायला इझी जाईल. काय झालं ना, कॅमेरा मम्मीच्या हातात होता ट्रायपॉडला लावलेला, तर तो ना थोडासा लांबून शूट होत होता, कळलंच नाही. आणि असो, तर मी दाखवेल तुम्हाला पुन्हा. तर इथे बघा छोट्या बहिणींनी आहे ना बांगड्या म्हणजे त्या बँगल्स असतात ना बेंटेक्सच्या, त्या घेऊन आल्या होत्या. तर त्या घेतलेल्या आहेत. आता सगळं मी तुम्हाला नंतरला पूर्ण एकत्र पण दाखवेल काय काय गिफ्ट किती किती मांडलेले होते आम्ही अशा प्रकारे. आणि हे बघा हे मी क्लिप्स आणले होते ते सुद्धा मी इथे टाकले आहेत. आणि त्यानंतर दुसरे गिफ्टसुद्धा मी देणार आहे. तो छोट्या वहिनीनी गिफ्ट दिलेत. आणि इथे ना ह्या लोकांनी असं सरप्राईज म्हणून असे गिफ्ट लपवून लपवून ठेवले होते. त्याच्यामुळे तुम्हाला दिसत असेल की असं का लपवलेलं दिसतंय वगैरे. तर असं सरप्राईज डिसाईड होतं, सरप्राईज म्हणून म्हणून ते असे गिफ्ट लपवलेले होते. आता हे मी बँगल्सचे बॉक्स टाकत आहे बघा. तर हे असे बॉक्स हे वाले मी दिले सर्कलवाले आणि दुसरे बॉक्स मी लेडीज लोकांना देण्यासाठी ठेवले. हां फ्रेंड्स, सोसायटीतला जो हळदी कुंकू मी केला ना, म्हणजे सोसायटीतल्या लेडीज लोकांना बोलून, तर तो हळदी कुंकू मी काही म्हणजे तुमच्यासोबत शेअर नाही करू शकले कारण तेव्हा मी काही कॅमेरा ऑन नाही ठेवलेला. तर असो, इथे बघा आता ताईने ना तिचं दुसरं गिफ्ट ओपन केलं होतं लिपस्टिक. तर तिने लिपस्टिक वगैरे दिल्या होत्या.
जे लिक्विड लिपस्टिक असतात ना त्याच्यानंतर तिने पुन्हा एक दिलं मामीला, तिने गजरा वगैरे दिला होता जो आर्टिफिशियल असतो. त्यानंतर आम्ही कडे वगैरे सुद्धा ताई तिसरं गिफ्ट घेऊन आली. असे बरेचसे ताईने म्हणजे जवळजवळ 4 ते 5 गिफ्ट ताई घेऊन आली होती. त्याच्यानंतर तिने नेकलेससुद्धा आणलेले. हे नेकलेस पण खूप छान छान म्हणजे खूपच छान होते. तर अशा प्रकारे तर खूप छान असं बघा गिफ्ट झाले. आता आम्ही ना असे सगळे समोरासमोर मांडत होतो. इथे मामीने सुद्धा गिफ्ट डिवाईड केले. त्याच्यानंतर आम्ही ते सुद्धा घेतले. मामीने झुमके घेतले होते. तर ते झुमके आम्ही म्हणजे आम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने आपापल्या चॉईसप्रमाणे उचलले पटकन. तर बघा असं मेकअप बॉक्स, त्याच्यानंतर बऱ्याचशा वस्तू तुम्हाला इथे दिसतील. आता सगळ्याजण असं शॉर्ट जागेत बसल्या आहेत ना, तर त्याच्यामुळे ना सगळ्या एकत्र ठेवलेल्या सगळ्यांच्या वस्तू. तर मी तुम्हाला माझं सेपरेट असं ह्याचा व्हिडिओ काढून दाखवेल की प्रत्येकीला ह्यामध्ये काय काय मिळालं आहे ते. आणि इथे बघा छोट्या वहिनींनी हे एक पॅकेट आणि त्याच्यामध्ये असं ब्रेसलेट आणि एक क्लिपचं क्लच असं घेऊन आली होती. आणि माझी ताई सगळं दाखवत होती एक एक वस्तू इथे आणि मी व्हिडिओ काढत होते. तर मी तिला म्हटलं थांब मी परत सगळे एकत्र सगळं आणून म्हणजे एकेकाला एक एक वस्तू उचलून तुम्ही दाखवा. तर इथे ती एक एक वस्तू उचलून दाखवत होती. ताईला ताईच्या साडीप्रमाणे मॅचिंग बॉक्सच भेटला. आणि हे बँगल्स वगैरे कडा अशा प्रकारे बरंचसं असं मस्त असं आमचा हा एक गेमसुद्धा झाला. आणि आमची म्हणजे सगळ्या इच्छा ज्या ज्या वस्तू एकमेकींना द्यायच्या होत्या त्यासुद्धा दिल्या. ह्याच्यानंतर मम्मीसाठी सुद्धा गिफ्ट आणलं होतं बँगल्सचं. तर ते बँगल्सचं गिफ्टसुद्धा मम्मीनी घालून पाहिलं. मम्मीला खूप आवडले बँगल्स. तर अशा प्रकारे आता आम्ही हळदी कुंकू लावून आहे ना लाडू एकमेकींना भरवत होतो. इतकी मज्जा केली ना फ्रेंड्स आम्ही घरी की खूपच मज्जा केली. सगळ्यांना एवढी म्हणजे सगळ्यांनी एवढी मस्ती केली, इतकं आवडलं ना. आणि टाईम कसा फटाफट निघून गेला कळलंच नाही. त्याच्यामुळे म्हटलं की चला. आणि ना हे जो आमचा लूक आहे ना फ्रेंड्स, तर आम्ही तो प्रत्येक ॲक्टरप्रमाणे घेतला होता. म्हणजे ज्याने त्याने आपापली ॲक्टर चॉईस केली आणि तिचा जो लूक होता ना तोच लूक सगळ्यांनी घेतलेला आहे. तर मी मधुरा वेलणकरचा घेतलेला, मधल्या ताईने काजोलचा घेतलेला, मोठ्या ताईने माझ्या सोनाली बेंद्रेचा घेतला होता, मोठ्या वहिनीने हिचा घेतलेला मधुबालाचा घेतला होता. आणि ही सावची हिरोईन आहे ना हिने तिचा घेतलेला, मला नाव नाही माहिती तिचं, पण माझ्या छोट्या वहिनीने तिचा हे घेतलेला. आणि मधली वहिनी आहे ना तिने जयाप्रदाचा लूक घेतला होता. तर अशा प्रकारे मस्त आम्ही छान एन्जॉय केला. खूप खूप मज्जा आली आणि कुठे वेळ गेला कळलंच नाही. त्यानंतर आम्ही हे सगळं झाल्यावरती हे फोटो काढली सगळे एकत्र मिळून. तर बघा इथे आम्ही सगळेच जण होतो फोटोमध्ये. मी खूप मज्जा केली. त्यानंतर ना इथे आम्ही एक गेम खेळत होतो, मिस्टरांना आय लव्ह यू बोलायचा. तर त्याच्यासाठी आम्ही बसलो होतो आणि तिथून समोरून काय रिप्लाय येतो ना तो. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका. हे करा हवं व्हॉल्यूम. हॅलो हॅलो आय लव्ह यू. काय तिथून दादा तरी बोलणार तरी हसू नको, त्याला कळणार म्हणजे. आणि 2 वेळा बोलायचं, 2 आणि चेहऱ्यावरती फोकस करायचा लगेच. दादाचा आवाज नाही ना, आवाज मोठा आवाज. हॅलो आय लव्ह यू. आय लव्ह यू.
कोणच नाही. मग काय बोलले का? मग कधी बोलायचं असतं? हॅलो, कुठे हो तुम्ही? मीटिंग चालू आहे, पण ऐका ना, आय लव्ह यू. आय लव्ह यू. पूर्ण येतात तर. हॅलो, कुठे आहे तुम्ही? अच्छा, ऐका ना, आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. वाह, बघा हे. अरे थांब. आपको मेरी आवाज आ रही है? नहीं, पर भाई की आवाज आय लव्ह यू. है। आय लव्ह यू. अच्छा, बोलिए क्या बांग पीती है? अरे आय लव्ह यू बोला, आय लव्ह यू. बांग पीने से उधर जाते हैं। हॅलो, सुनो ना. आय लव्ह यू. हाँ, आय लव्ह यू. हाँ, I got it. आणि मग नंतर हे सगळं झाल्यावरती मग बोरनानला सुरुवात केली. मग इथे बघा बोरनान वगैरे करून घेतलं डुग्गूचं आणि मस्त मजा आली. सगळे लहान मुलं आलेली सोसायटीमधली, जितके पण इशीचे फ्रेंड्स वगैरे आहेत ना ते सगळे आले होते. आणि इथे बघा अशा प्रकारे बोरनान वगैरे सुद्धा छान झालं. मुलांनी भरपूर चॉकलेटं वगैरे सगळे लुटले आणि खूप मजा आली. त्याच्यानंतर ना आम्ही खूप साऱ्या रील्स काढल्या, पुढे दिसेल तुम्हाला. आई हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. ये एकत्र चोवाळायचं सगळ्यांनी. राऊंड करा, सगळे राऊंड करा. इकडे बघ डुगू. हे पाहिजे मामी ओवाळ, मम्मी सगळ्यांनी चॉकलेट घ्या. इकडे द्या. इकडे बघ डुगू, इकडे बघ. तू इकडे बघ. 1 2 3 बोलत टाक. थांब, चॉकलेट नंतर रेडी. हे बघ किती चॉकलेट आहे. डुगू बघ बघ. डुगू वरती बघ. इकडे बघ. डुगू वर बघ. डुगू खाली बघ. संपले सगळे. तू टाकून सगळं घ्यायचं, जे येणार ते सगळं घ्यायचं. कबीरला नाही भेटलं. चॉकलेट घ्या, लाडू घ्या. कोण आहे? बोर घ्या, बोर घ्या, बोर घ्या. पकड प्राची. हे तसं नाही घ्यायचे. लगेच मला टाकलं, लगेच मला टाकलं. ती टाकलं. लाडू घ्यायचे. वा 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 वा. अजून one more time. बोर भाजी आवळा, कृष्णदेव सावळा.
किरीचे पण डोकं टाक. अरे वा 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 बापरे. उठा आता सगळ्यांनी उठा. अरे अरे झालं आता हवा हवा. हा, इथे झालं. ना बोरनान वगैरे सुद्धा झालं होतं. मग आम्ही रील्स काढल्या, त्या रील्ससुद्धा बघा इथे. तर ही धुरंधर मूवीमधलं सॉन्ग आहे ना, त्यातलं ही रील्स आहे. तर हे गाणी काही मी ऑन नाही केलीत कारण की कॉपीराईट येऊन जाईल ना व्हिडिओला, त्याच्यामुळे जे आहे ते तुम्ही समजून घ्या. तर हे धुरंधर मूवीमधलं सॉन्ग आहे, खुश खुश खुशवाला ते वाला गाण्याचं. तर इथे बघा आम्ही सगळ्यांनी मस्त असा डान्स केला, रील बनवल्या आणि पुढेसुद्धा अजून तुम्हाला रील्स दिसतील. खूप मज्जा केली, वेळ कुठच्या कुठे निघून गेला कळलंच नाही. खूप छान असं मज्जा आली. तर हे आहे ना बोरनान करायच्या आधीच आम्ही हे सगळं करून घेतलं होतं रील वगैरे त्याच्यामुळे. तर तुम्हाला ना माझे ताई हे लोकंसुद्धा दिसत असतील की ते ड्रेसवरती होते, पण ते सगळं नंतर मग त्यांना निघायचं होतं ना, त्याच्यामुळे मग त्यांनी त्यांचं आवरून वगैरे निघाले. आणि आता ही रील आहे ना ती ही आहे, आप यहाँ आए किस लिए, आपने बुलाया इसलिए. तर ही ती वाली रील आहे. तर ही सुद्धा रील आम्ही बनवली, खूप डान्स वगैरे पण केला. त्याच्यानंतर ही रील जी आहे ना ती हवा हवाची आहे, हवा हवा ए हवावाली. तर ही ती रील आहे. आत्ताच्या ज्या ह्या ट्रेंडिंग रील्स चालू आहेत ना, त्याच्यावरतीच आम्ही केलेल्या आहेत रील्स. आणि खूप छान तुमचा प्रतिसाद त्याच्यातसुद्धा मला मिळाला आहे. मी रील्स अपलोड केल्या होत्या. इथे ना ननन भाभीवाली रील आहे, ही आहे आप यहाँ आए किस लिए, तीचवाली पण ननन भाभीची. पुढचा जो व्हिडिओ आहे ना तो ॲक्टरच्या लुकप्रमाणेचा आहे, तर तोही बघा. तर अशा प्रकारे सगळी मस्ती मजा झाली आणि इथेच मी व्हिडिओ संपवते. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.